हाय फ्रेंड्स, साक्षी कावळे व्लॉग्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज माझं मन झाले की पुरी भाजी खायचं, तर चला बनवूया पुरी भाजी. फर्स्ट मी पुरी बनवते, मग आपण बघूया भाजी कशी बनवायची. फर्स्ट या पिठाला मऊ करू. मी गॅस लावते आणि त्याच्यात कढई ठेवते. मी पुऱ्या लाटेपर्यंत तेल गरम होईल म्हणून आत्ताच मी तेल गरम करायला ठेवते. हे गव्हाचं पीठ आहे, कारण आपण हे करताना जर चिटकलं ना खाली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर टिश्यू पेपर प्लेटमध्ये टाकून ठेवते, कारण पुऱ्यांचं जे तेल असतं ते टिश्यू पेपरमध्ये ऑब्झर्व होतं. चपात्या बनवायचीच पूर्ण प्रोसेस आहे, फक्त ट्रायंगल नाही करायचं, ह्याला डायरेक्ट करायचं आहे. मोठं लाटते मी. मला आहे ना व्यवस्थित आहे ना पुऱ्या लाटायलाच येत नाही, म्हणून मी मम्मीला बोललो, मम्मी मला एक ह्या शेपची वाटी काढून दे. फोर्थ वाली करूया. आता मी तळायला टाकते. माझ्या सगळ्या पुऱ्या आहे ना फुगतातच आहेत. कसली भारी झाली आहे. हे असं झालं ना, ह्याच्यातलं शेपच बिघडतंय. सगळ्यात जास्त तर भीती ह्याचीच वाटते मला. माझ्या सगळ्या पुऱ्या फुगतातच आहेत. मला भारी वाटतंय. सगळ्यात जास्त तर रिस्कचं काम आहे ना, पुरी पलटताना तेल जर अंगावर उडलं तर व्हेरी डेंजरस. तर अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी बनवून घेते. तर पुऱ्या तर झालेल्या आहेत आणि आता आपण बनवूया गावाकडच्या सारखी भन्नाट बटाट्याची भाजी. तर मी घेतले आहेत बटाटे उकडून ऑलरेडी. आता याची साल काढते मी. हे टमाट्याची प्युरी करूया आणि कांद्याची पेस्ट करूया आणि हे अद्रक लसूण पेस्ट आणि खिसलेलं खोबरं. तर चला तर आपण बनवूया. तर मी याला सोलते. तर मी हे बटाटे सोलून घेतले आहेत. तर आता टमाट्याची प्युरी करूया. तर छोट्या खिसणीचा फायदा आहे
ही खूप बारीक प्युरी होती, त्याच्यामुळे ही छोटीच खिसणी वापरायची. प्युरी झाली आहे, तर आता आपण तेल टाकायच्या अगोदर तीळ भाजून घेऊ. तर आता तीळ भाजून घेऊया. हे उडतं म्हणून आपल्याला ह्याच्यावर झाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजेल पण. तर तीळ भाजून झाले आहेत, जास्त करपवायचे नाहीत, असं भाजून घ्यायचं. आता कांद्याचे मोठे मोठे पीसेस करून घेते आणि याची पेस्ट करते. तर ह्याचे पीसेस झाले आहेत, आता आपण करूया ह्याची पेस्ट. तर आता कांद्याची पेस्ट झाली आहे आणि कोथिंबीर छोटं छोटं कापून घेतले. तर आता आपण भाजीची प्रोसेस चालू करूया. आता तेल टाकून घेतलंय, तेल गरम झाले की तेजपत्ता टाकू. 4-5 तेजपत्ता टाकून घेते मी. तर ह्या तेजपत्त्याला व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्या. तर मी मोहरी काढली आहे. तर जिरे काढते. तर व्यवस्थित त्याला भाजून घ्या. किसलेलं खोबरं, तर याचा ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला मिक्स करत राहा. मी कांद्याची पेस्ट टाकते. थोडी कोथिंबीर घेऊन त्याच्यावर असं स्प्रेड करून टाकूया. मस्त असं टेक्स्चर आलं आहे. त्याच्यानंतर टमाट्याची प्युरी, टमाट्याची प्युरी टाकल्याने वाईजच गेलं सगळं ह्याच्यातलं. तर आता आपण टाकूया 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. तर मी कढीपत्ते टाकते, ह्याला चोळून टाकू कारण फ्लेवर येतो याचा. आता ही टमाट्याची प्युरी चांगली शिजेपर्यंत मी त्यावर मसाला काढून घेते. तर हे आहे गावाकडचा मसाला. हे आहे अंबारी मिरची. तर हे आहे जिरा पावडर. हे आहे गरम मसाला. हे आहे हळद. चवीप्रमाणे मीठ घेऊया. तर हे मसाले आपण एकदाच टाकूया. सगळे मसाले टाकून घेतले, तर याला चांगलं मिक्स करूया. तर मसाले करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. तर
तर मी सगळे बटाटे स्मॅश करून घेते. तर मसाला चांगला भाजला आहे. आता भाजीसाठी जेवढं पाणी लागणार आहे आपण तेवढं पाणी टाकून घेऊ. जास्त घट्ट सुद्धा करणार नाही आणि जास्त लिक्विड सुद्धा करणार नाही, म्हणून आपण प्रमाणात पाणी घेऊया. ह्याला व्यवस्थित मिक्स करू. ह्याला उकळी आल्यावर आपण बटाटे टाकून घेऊया. इथं उकळी आली आहे तर आपण बटाटे टाकून घेऊ. आता परत एक उकळी आली की शेंगदाणे आणि तीळ टाकून घेऊ. आता मी कोथिंबीर टाकते स्प्रेड करून. वाव, काय टेक्स्चर आलंय. गॅस बंद करून घेते आणि झाकून ठेवते थोड्या वेळासाठी.